नमस्कार, मी अमरदीप दगडे, संपादक लोकसंवाद न्यूज नेटवर्क. आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम महाशिवरात्रीनिमित्त सर्वच भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज महाशिवरात्रीनिमित्त आपण बिलोली येथील दत्त टेकडीवर बसलेल्या एका विशिष्ट मंदिरास भेट देण्यासाठी पोहोचलेलो आहोत. हे मंदिर म्हणजे प्रयागराज राजराजेश्वर महादेव मंदिर बिलोली. आपल्यासमोर या ठिकाणी या प्रयागराज महादेव मंदिराचे सर्व समिती सदस्य उपलब्ध आहेत. आपण त्यांच्याकडून काही अधिकची माहिती या ठिकाणी घेऊयात. मी सर्वप्रथम या राजराजेश्वर प्रयागराज महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री बाबूराव मुलंगे यांना विनंती करतो. सर, या मंदिर स्थापनेची कल्पना सर्वप्रथम नेमकं कोणाला सुचली आणि कोणत्या भावनेतून या मंदिराची स्थापना करण्यात आली? हे मंदिर छोटंसं होतं. इथं आम्ही दररोज इथं दर्शनाला येत गेलो. मग आमचा विचार असा झाला की बाबा हे प्रोग्रेस करावा पाहिजे आणि त्यासाठी आम्ही थोडा विस्तार करावा मंदिराचा म्हणून आम्ही आणि सावकार दोघं मिळून आम्ही तयार ठरवलं. तर तेवढ्यात अशोक धर्मरे आणि त्रिमक पाटील दोघांनी मला भेटलेत आणि त्यांनी दोघांनी म्हणले काय हरकत नाही, आपण याला चांगलं करता येईल आपण, म्हणून त्यांनी माझ्याकडे येऊन मी सर्व जागा वगैरे पाहून घेतलो आणि कामाला सुरुवात करून भूमिपूजन करून कामाला सुरुवात केलं. आणि ते त्रिमक पाटील आणि त्याचे वार्निंग ग्रुप हे सर्व त्यांनी मला भरपूर मदत केली. त्यामुळे हे सर्व विस्तार झाले. अखंड शिवनाम सप्ताह ठेवून मंदिराची मी कलशारोहणाचा कार्यक्रम केला. या ठिकाणी मंदिर समितीचे कार्यकर्ते विजयजी होपळे सर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी सरांना विचारेन की सर, मंदिर स्थापनेमागे नेमका उद्देश काय होता व मंदिर उभारणीसाठी ग्रामस्थ भक्तांचा आपणास कसा सहभाग मिळाला? प्रथमतः या ठिकाणी मी या अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने आणि महाशिवरात्रीच्या या पर्वावर सर्व जनतेस मी या ठिकाणी मनपूर्वक महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी समितीचा सदस्य या नात्याने मी असे सांगू इच्छितो की मुलंगे साहेब, धर्मरे साहेबांनी जे काही आपल्याला सांगितले त्यामध्ये आम्हाला अशी संकल्पना लक्षात आली की आजूबाजूच्या परिसरामध्ये इथं महादेव मंदिराचं थोडंसं कमी प्रमाणामध्ये म्हणजे भक्तगण भरपूर आहेत, परंतु त्यांना जी ठिकाण लागतं म्हणजे स्थळ जे लागतं ते या ठिकाणी थोडंसं गावामध्ये एक दूरवर आहे आणि त्याच्यामुळं इथं टेकडीवर एक चांगलं स्थळ आहे आणि ते आपण निवडावं आणि भक्तांना ती संधी उपलब्ध करून द्यावी की महादेवांच्या भक्तांना भरपूर प्रमाणामध्ये असताना सुद्धा त्यांना स्थळ निश्चित नसताना आम्ही हे स्थळ एक कैलास पर्वतासारखं आम्ही एक स्थळ असं निवडलं आणि त्यातून ते मुलंगे साहेबांनी एक छोटंसं मंदिर या ठिकाणी होतं आणि त्याला मोठं स्वरूप देण्याचं काम आमच्या सर्व मॉर्निंग वॉक ग्रुप सदस्य आमचे चंदनकर सर, त्यानंतर त्र्यंबक पाटील सावळीकर आणि आमचे नागनाथजी वाडेकर, त्याच्यानंतर शंकररावजी मुंडकर या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आम्ही हे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न कसोटीनं केलेला आहे. नेमका एक एवढाच उद्देश आहे की भक्तांना त्यांना जे काही आपल्या मनातली जी भक्ती आहे ती त्यांना व्यक्त होण्यासाठी त्यांना जे ठिकाण पाहिजे होतं ते आम्ही निर्माण करून देण्याचा आमचा जाणीवपूर्वक आम्ही प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मागील 6 दिवसापासून अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे आणि त्यानिमित्त भाविक भक्तांना विविध सोयीसुविधा या मंदिर समितीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर मी या ठिकाणी बेंद्रीकर सर उपलब्ध आहेत. मी त्यांना विचारेन, सर, अखंड शिवनाम सप्ताहासाठी आपले विविध धार्मिक कोणकोणते कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी दिवसभरामध्ये राबवत आहे? दैनिक कार्यक्रमामध्ये सकाळी 5 ते 6 शिवपाठ असतो, 7 ते 8 रुद्राभिषेक, 8 ते 11 परमहंस सामूहिक पारायण असते, 4 ते 5 मन्मथ गाथ्यावरील भजन असते, 5 ते 6 शिवपाठ असते आणि 6 ते 7 भोजन प्रसाद, रात्री 8 ते 10 कीर्तन व नंतर शिवगाजर असते. या बिलोली नगरीतील किंवा आजूबाजूच्या खेड्यातील सर्व भावी भक्तांनी, शिवभक्तांनी, सर्व जातीच्या भक्तांनी इथे येऊन आणि ह्या कार्यक्रमाचा भरपूर काही लाभ घेतलेला आहे. धन्यवाद. आपण मागे पाहू शकता की या ठिकाणी सरांनी जर सांगितलं या सप्त्याबद्दलच्या प्रतिक्रिया, भावना या ठिकाणी विचारूयात. मुलगर साहेब, आपण या सप्त्यासाठी मागील 15-20 दिवसापासून अखंड मेहनत घेत आहात आणि आपला पूर्ण वेळ या ठिकाणी भाविक भक्तांसाठी देत आहात. आपली काय प्रतिक्रिया आहे याबद्दल? यामध्ये फार चांगलं काम झालेलं आहे. बिलोली जे मागं पडलेली होती, देवाचं ध्यान नसताना ते हे जागृत करून देण्यासाठी सावळीकरांनी, आमचे त्र्यंबक पाटील जे आहेत ते इतकं म्हणजे मनापासून घेऊन सगळ्यांना उत्साह भरून तुम्ही येणार किंवा जय शिवशंकर. आपण अखंड शिवनाम इथं जे करायलेत आमचे दादा हो त्र्यंबक भाऊ, त्यांनी सर्वांनी एवढे मेहनत घेतले. त्र्यंबक भाऊनी दिवस रात्र अहोरात्र करून एवढं अखंड शिवनामचं एवढं काळजीपूर्वक काम केले. त्यांनी त्यांचं कितीही केलं तर शब्दांना तर कौतुक करता येत नाही. त्यांचं मी हात जोडून कौतुक करतो. आणि आमचे आता श्री सन्मानित चंदनकर सर यांना मी विचारेन की नेमकं सर, एकंदरीत या मंदिर समितीचा आपल्या नागरिकांना काय संदेश आहे? या ठिकाणी कुठलंही मंदिर म्हटल्यानंतर सुख, शांती आणि समाधानाचं प्रतीक म्हणून त्या मंदिराकडे बघितलं जातं. या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून बिलोलीवासियांना या टेकडीवर दत्त मंदिराच्या शेजारी ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी बाळूमामांचं मंदिर आहे, अशा या मंदिराच्या माध्यमातून बिलोलीवासियांना एक चांगलं ठिकाण या ठिकाणी मिळावं आणि त्यांना आज बऱ्याच समाजामध्ये आपण पाहतो की
पैसा भरपूर मिळतो आहे, पण सुख शांती समाधान जे पाहिजे हे सुख शांती समाधानी मिळत नाही. आणि मी सर्व बिलोलीवासियांना एक विनंती करणार आहे की या ठिकाणी अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये जे मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे, या मंदिराच्या ठिकाणी यावं आणि आपल्याला आत्मिक समाधान जे लाभायला पाहिजे ते या मंदिरांच्या ठिकाणाहून मिळणार आहे. तर मी सर्वांनाच विनंती करणार आहे की हे मंदिर हे कुठल्या एका जाती धर्माचं नसून हे सर्व धर्मियांसाठीचं मंदिर आहे. या ठिकाणी बाजूला स्वामी समर्थांचं मंदिर आहे, दत्तांचं मंदिर आहे. तर या सर्व मंदिराचा लाभ ह्या बिलोलीवासियांनी घ्यावा आणि आपल्याला जे हवं असलेलं जे समाधान आहे ते समाधान या माध्यमातून त्यांनी प्राप्त करून घ्यावा. अशा पद्धतीची बिलोली शहरवासियांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे. धन्यवाद सर. आपण पाहत आहे की मोठ्या प्रमाणे